हाय मैत्रिणी, व्हिडिओ काढते लय दिवसात ना. काय झालं आहे, व्हिडिओ लय काढलेले तर टाकायलाच वेळ नसल्याने काम झाले. बसले होते लसूण सोलत, काढावं तरी व्हिडिओ लगेच टाकावा. आज आहे शुक्रवार, जायचं आहे गावात. धपाटी करायच्या, ती कापण्या करायच्यात. धपाट्याचं लसूण सोलते, गावात जायचं आहे. का पाऊस यायला लागला आहे, बारीक 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 शितोडा पडते. तुम्हाला काय दिसत नसेल पण पडतोय ग, बारीक आहे, लय बारीक आहे. चला म्हणलं काढावं तरी. बसले लसूण सोलत, एकदम लक्षात आलं व्हिडिओ काढून लगेच सोडावा, मग काढायला लागले. आपले बघा मनी प्लॅन्टचं मी झाड आणलं होतं, ते ठेवलं इथं पलंगावरच. कारण खाली शरड लय ताप देते त्याला. इथनंच आणते ना की आपलं मनी प्लॅन्ट मध्ये मी आणलं होतं. 4 झाडं आणली, चार आणली होती. मनी प्लॅन्ट कुंडीत लावायचे, बाहेर गेले की लक्षात येईना कुंडी आणायची. आपल्या वेळेला छोटं होतं, फुटले ती चांगलीच. आता पोरं खेळते ती. पार्थ काय शाळेतनं आला नाही, आणखी आता येईल शाळेतनं. आपलं चाललं होतं लसूण सोलाय. आपल्या घरचा लसूण आहे बरं का, गावरान, प्युअर गावरान आहे लसूण. मधनं असं सोडलं ती आगाग व्हायला लागली. हा पाऊस जड मोठा पण येईना आणि काहीच होईना, बारीक 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 केसावून येते, काय कळत पण नाही इतकं येते. मध्ये आला नुकसान करायला, त्याच्यावर नाही ती नाहीच. ते आता चालू झालं आहे डबल. चालू म्हणजे इतका मोठा नाही झाला, बारीक येते केसावणी. 1-2 मिनटं आल्यावर करते की जाते. काय धड रानाला म्हणजे असं पाणी पण होईना आणि काहीच नाही, असलं होतं या. झालं पोचायला, उरकायचं, गावात जायचं. गावात जायचं, वस्तीवरच्या बाया येते ना शुक्रवारला. लसूण पडलं खाली, तिथे गेल्यावर तरी दाखवते. काय असं काढला आणि लगे सोडला तर व्हिडिओ जाते. नंतर मग काढून पुढचं टाकायचं म्हणलं, राहिला जवळजवळ 10-12 व्हिडिओ काढलेले इथं. बाहेर एवढ्या देवाला हे गेलेले, 2-3दा मला वाटतं देवाला गेलेले असताना असं साहित्य आणखीन कुठं गेलेलं घरचं रानातलं व्हिडिओज टाकणं होईना या. म्हणजे काय सांगू, कसं सांगू. जसं असेल तसं काढायचा, टाकायचा. शॉर्ट व्हिडिओ टाकायला सुद्धा येईना. रोज टाकेन म्हणते पण हेच होईना. पिलं माझ्याकडं आलंच नसे नका. तिला काय दिसलं तर आम्ही आता पपईची रोपं तयार केली ती, ते आता वर पिलांना बोलवते. मग दाखव का पपईची रोपं पण आता असे वर आले ती. अशी 2-3 पिशव्यांमध्ये रोपं तयार केली ती. गोड पपई लावायची. आता ती 4 अशी रोपं झाली ती लावायची घराच्या मागं, आपल्या घराच्या मागं. आता मला लय दिवस झालं दाखवला मी, इतकं मस्त झालं आहे ना, दाखवते. नाही तर माझं लसूण सगळं खाऊन घेते ना कोंबड्या. सोललेला मी ओटीत ठेवला होता, बिना सोललेला डिशमध्ये होता. धपाट्याला जास्त लसूण लागतं. तुम्हाला दाखवते मी आपले झाडं. किती मोठा झालाय,
काढायचं दुसरीकडे लावायचं पुढच्या ह्यासाठी नंतर न तोडू नये काढून उपटून टाकू नये ह्या दृष्टिकोनातनं ते नारळ काढायचं आहे लावायचं आहे काही ते जागा केलेली पण ते आता काही करायची नाही ती लावायच्या वेळेसच हे करायची कारण आमच्या इथं इतकी खंदुशी माणसं येते ना इतकी खंदुशी माणसं येते ना आधी काही की शाळेतनं बघा आता पोरं आली हो काही तर आवाज येते गाडीत थायते तरी आवाज येते कलकल कलकल केलेला बघा आता हो का किती कालू आहे इतका का त्यांचा विषय चाललाय तिरंगा शौर्यवाडा हा बर बर हा ना तिकडे जेवायसाठी कालवा चाललाय शौर्यवाडा आता कुठे ती माहीत नाही मला तिरंगा माहिती 77 माहिती हा बरं बरं का तुम्हाला दाखवल्यावर म्हणजे आधी पण मी एक व्हिडिओ काढला होता पण टाकले नाही इतकी खंदुशी ती ना काय तुम्हाला सांगायचं आहे माझं किती मोठं जांभळीचं झाड कसं छाललं आहे कसं फांद्या मोडले ते माझ्या जांभळीला जांभळं लागत होती पण खंदुशा माणसांनी झाड तोडलेले माझं हे झाड जाऊ नये का कशी साल काढली बघा आता हे साल काढून का खालची पण साल काढली का खालनं साल काढली कोयत्याने इथं ना का इथं कोयत्याने टोक करले साल काढली का कोयती कशी हाणले ते इथं आकाशी साल काढली का कोयती हो का बर बर आकाशा आकाश फांदी हो का ही फांदी इथनं मोडली ही फांदी इथली एक फांदी होती ती मोडली हो का ही इतकी खंदुशी होती इथे एक नारळ लावला होता मी असा पलीकडल्या बाजूला ती पण नारळ माझा खालनं पिचकून टाकला तुम्ही सांगा आता झाडांना हे करून काय काय फायदा मिळत असं झाडं हे करून तुम्हाला फांदी पण दाखवतो मी मला ह्या झाडाकडनं आतापासून यूज ते वाटत नाही कशी कशी झाडं जगवलेली असतात ना माहीत असतं काही तर मी आता बेल लावला होता बेल पण माझा आला नाही का कशी फांदी जांभळाची बेल पण माझा आला नाही बेल गेला पण मी इथं ना एक असं झाड लावणार आहे किती झाड ना काढाय पण येऊ नये असं मी आता बेल लावला होता पण ते आता आला नाही पण लावणार आहे तिथं लावून तर चला खंदुशा लोकांना कसं असतं सवय लागलेली असते चला आलं बापराव शाळेत ना आता कलकल करत कोणच्या ह्यात गेलं तर हॉटेलमध्ये जेवायला शौर्यवाड्यात तिरंगा कोण कुठं गेली होती भाग्यश्री पण गेला होता बघा त्याला माहिती सगळं चला जाऊ दे व्हिडिओ आता मोठा झाला आता लगेच सोडते चला बाय